सगळ्यांना माझा नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम साठी 10वी युनिट 1 1.5 हिज फर्स्ट फ्लाइट पार्ट 1. पार्ट 1 मध्ये असेल वॉर्मिंग अप चं एक्सप्लेनेशन, त्यानंतर धड्याबद्दलचं एक्सप्लेनेशन आणि पार्ट 2 मध्ये असेल प्रश्न उत्तर आणि इंग्लिश वर्कशॉप. सुरुवात करणार आहोत वॉर्मिंग अप चिट चॅटनी. वॉर्मिंग अप मध्ये असलेल्या या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सगळ्या स्टुडंट्स ऍक्टिव्हिटीज आहेत, पण तुम्हाला उत्तर लिहायला सोपं जावं म्हणून मी तुम्हाला समजावून देखील सांगते. चिट चॅटने सुरुवात करूया. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5. 5 मुलांचा गट बनवायचा आहे. रिमेंबर युअर पास्ट डेज. तुमच्या जुन्या दिवसांची आठवण करा आणि तुम्हाला काय सांगायचं आहे एकमेकांना, तुमच्या मित्रांबरोबर काय शेअर करायचं आहे. शेअर विथ युअर फ्रेंड्स अबाउट द मेमरीज. तुमच्या आठवणी कशाच्या? द फर्स्ट डे ॲट स्कूल. तुमचा शाळेचा पहिला दिवस. और युअर फर्स्ट अटेम्प्ट ॲट कुकिंग. कधी तुम्ही आईला स्वयंपाकघरात मदत केली आहे का? कधी तुम्ही कुठला पदार्थ बनवायचा प्रयत्न केलेला आहे का? त्याच्याबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत किंवा काय तुमचा अनुभव आहे तो तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना सांगू शकता. व्हॉट रोल डिड युअर पेरेंट्स अँड सिबलिंग्स प्ले टू हेल्प टू ओव्हरकम युअर फिअर. तुमच्या मनामध्ये कुठल्या तरी प्रकारची जर भीती असेल आणि त्या भीतीवरती मात करण्यासाठी तुमच्या आई बाबांनी किंवा तुमच्या भावंडांनी, सिबलिंग्स म्हणजे भावंड, यांनी तुम्हाला कशी मदत केलेली आहे याच्याबद्दल देखील तुम्ही शेअर करायचं आहे. पुढची ऍक्टिव्हिटी आहे डिस्कस अँड आन्सर. चर्चा करायची आहे आणि उत्तरं लिहायची आहे. आर देअर एनी सिच्युएशन्स व्हेन यू गेट अफ्रेड. असे कोणते प्रसंग आहेत का की ज्या वेळेला तुम्हाला भीती वाटते. हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन. जर तुम्हाला एकट्याने प्रवास करायचा आहे तर तुम्हाला काय वाटेल, तुमची प्रतिक्रिया काय असेल. हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम. जर तुम्हाला घरी एकटं राहायचं आहे त्यावेळेला तुमची प्रतिक्रिया काय असू शकेल. चौथं, व्हॉट वुड यू डू इफ यू वर लॉस्ट इन अ न्यू सिटी. एका नवीन शहरात गेलात तुम्ही आणि तुम्हाला माहित नाहीये की काय करायचं आणि काय होणार आहे. तर या सगळ्याबद्दल तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या प्रश्नाच्या बाजूला जागा दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिहायच्या आहेत. दुसरी ऍक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. खाली तक्ता दिलेला आहे आणि तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. त्या तक्त्याचे 3 भाग केलेले आहेत. त्यांनी पहिल्या भागामध्ये आहेत इडियम्स. इडियम्स म्हणजे काय तर वाक्प्रचार किंवा ज्याला आपण शब्दबद्ध वाक्प्रचार म्हणतो. दुसरा कॉलम जो आहे तो त्याचा अर्थ दिलेला आहे त्या वाक्प्रचाराचा त्यांनी. आणि तिसरा कॉलम जो आहे तो राईट युअर ओन सेंटेन्सेस. आणि त्या वाक्प्रचाराचा उपयोग करून तुमच्या स्वतःच्या मनाचं वाक्य तयार करून तिथे लिहायचं आहे. बऱ्यापैकी इथे त्यांनी सोडवलेलं आहे. उरलेलं तुम्ही सॉल्व्ह करा आणि जर काही अडचण आली तर तुमच्या टीचर्सची नक्कीच हेल्प घ्या. फाइंड मोर सच इडियम्स युजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स. इथं खाली काही शब्द दिलेले आहेत आणि ते शब्द वापरून जर तुम्हाला एखादा इडियम किंवा एखादा वाक्प्रचार जर शोधता आला तर तो शोधायचा आहे आणि तो तुम्ही लिहायचा आहे. आज आपण ज्या धड्याचा अभ्यास करणार आहोत त्या धड्याचं नाव आहे हिज फर्स्ट फ्लाइट. फ्लाइट कोणाची असते? पक्ष्यांची असते. मग त्याची पहिली उडाण असं म्हणलं तरी चालेल. तर आता हा धडा काय आहे ते आधी सांगते आणि मग नंतर आपण धड्याला सुरुवात करूया. सो दिस लेसन इज अबाउट अ यंग सीगल अँड हिज फॅमिली. हाऊ द फॅमिली प्लेज अन इम्पॉर्टंट रोल टू अचीव समथिंग टू ओव्हरकम द फिअर. आता ही गोष्ट कोणाची आहे? एका समुद्र पक्षाची आहे जो अतिशय लहान आहे वयाने आणि त्याला उडायचं आहे पण त्याला ते जमत नाहीये. आणि हे सगळं करण्यासाठी त्याला त्याची पहिली उडान घेण्यासाठी त्याची फॅमिली म्हणजे त्याचं कुटुंब, त्याचे आई बाबा आणि त्याची भावंड त्याला कशी मदत करतात आणि त्याच्या मनामध्ये जी भीती आहे त्या भीतीवरती तो कसं मात करतो याच्याबद्दल ही गोष्ट आहे. द यंग सीगल वॉज अलोन ऑन द लेज. तो छोटा समुद्र पक्षी एकटाच एका उंच कड्यावरती उभा होता. His 2 brothers and his sisters had already flown away the day before. मग त्याची जी दोन्ही भावंड होती, 2 भाऊ आणि 1 बहीण होती, ते सगळेच जण अगदी आदल्याच दिवशी छानपैकी उडायला शिकले होते. He had been afraid to fly with them. पण त्याला मात्र ह्या सगळ्यांबरोबर छानपैकी पंख पसरून उडायला खूपच भीती वाटत होती. Somehow when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. त्यांनी पण प्रयत्न केला नाही असं नव्हतं. तो थोडं अंतर गेला,
त्या कड्याच्या काठावरती आला आणि जेव्हा त्यांनी असं ठरवलं की आता आपण पंख पसरूया आणि उडूया, मग मात्र त्याच्या भीतीने अगदी मनामध्ये मोठंच्या मोठं थैमान घातलं होतं. तो खूप घाबरला होता आणि तो काही उडू शकला नव्हता. The great expanse of the sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. मग नंतर त्यांनी खाली बघितलं तर काय, अथांग पसरलेला समुद्र, जिकडे तिकडे पाणी होतं. आणि हे सगळं बघितल्यानंतर मग त्याच्या लक्षात आलं की इतकं दूरपर्यंत त्या पाण्यापर्यंत जायचं म्हणजे मैलोन मैल त्याला प्रवास करावा लागणार होता. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये जी भीती होती ती आणखीन जास्त दाटून आली होती. He felt certain that his wings would never support him. पण त्याच्याकडे जी ताकद आहे ती ताकद त्याला माहितीच नव्हती आणि त्याला असं वाटत होतं की माझ्या पंखांमध्ये तेवढं बळच नाहीये की मी उडू शकेन. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. आणि म्हणून त्याने काय केलं, रोज जिथे तो झोपायचा तिथे तो हळूहळू सरकत तिथे गेला आणि तिथे जाऊन लपून बसला. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, मग त्याची दोन्ही भावंड आणि त्याची बहीण या सगळ्यांचे पंख याच्यापेक्षाही छोटे होते, पण तरी देखील ते उडायला शिकले होते. Ran to the brink, flapped their wings and flew away. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. त्याला उडायची प्रचंड इच्छा होती मनातून, पण त्याला काही ते बळ एकवटता आलं नाही, त्याची काही हिंमत काही केल्या होत नव्हती. आणि म्हणून त्याची भावंड आदल्या दिवशीच उडायला शिकली होती, त्यांचे पंख ह्याच्यापेक्षाही छोटे होते, पण तरी देखील हिंमत करून ते इतकं मस्तपैकी उडत होते आणि ते अत्यंत आनंद घेत होते त्या उड्डाण करण्याचा. पण याला वाटत होतं भरपूर, पण याच्या मनामधली भीती काही केल्या जात नव्हती. His father and mother had come around, calling him shrilly, upbraiding him, threatening him to starve on his ledge unless he flew away. त्याच्या आई बाबांनी देखील भरपूर मदत केली होती त्याला. ते सारखे ओरडायचे, त्याला प्रोत्साहन द्यायचे, त्याला रागवायचे. आपले नाही का आई बाबा आपल्याला नेहमी रागवतात काहीतरी आपण करायला जमत नाही म्हटल्यानंतर, अगदी तसंच त्याचे आई बाबा देखील त्याला रागवायचे, त्याला ओरडायचं, त्याला प्रोत्साहन द्यायचं देखील त्यांनी खूप प्रयत्न केला, त्याला भीती देखील दाखवली, पण काही केल्या ह्या मुलाला काही ते जमत नव्हतं. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण त्याला असं वाटायला लागलं होतं की आता आयुष्यात मी कधी उडूच शकणार नाही. आणि ही जी भीती होती त्याच्या मनामध्ये ही काही केल्या जात नव्हती. That was 24 hours ago. Since then nobody had come near him. दिवसाचे 24 तास उलटून गेले होते, पण त्याच्या जवळ मात्र कुणीही फिरकलेलं नव्हतं. The day before, all the day long, he watched his parents flying about with his brothers and sisters, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for the fish. आदल्या दिवशी मात्र त्याच्या आई वडिलांना आणि त्याच्या भावंडांना त्यांनी पाहिलेलं होतं, तो निरीक्षण करत होता. त्याचे आई बाबा त्याच्या भावंडांना शिकवायचे की कसं समुद्राच्या त्या पाण्याच्या लाटेवरनं जायचं, कसा बरोबर तो मासा कुठे आहे ते बघायचं, तो शोधायचा, तो कसा पटकन पकडायचा, हे सगळं काही ते शिकवत होते. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it. त्याने त्याच्या भावाला पाहिलं देखील होतं. त्याने त्याचा पहिला मासा पकडलेला होता आणि असा पटापट तो खात होता. एवढा आनंद झाला होता त्याला की चला आज आपल्याला काहीतरी वेगळं करायला जमलेलं आहे, ज्याच्यावरती आपल्याला अख्खं आयुष्य आपल्याला काढायचं आहे, ते आज आपल्याला पहिल्यांदा आणि पहिल्या क्षणी जमलेलं आहे. Standing on the rock while his parents circled around raising a proud cackle. आणि हे सगळं बघितल्यानंतर त्याच्या आई बाबांना इतका आनंद झालेला असतो की ते सगळे जण त्याच्या भावाभोवती छान गोल गोल फेऱ्या मारत असतात आणि अगदी आनंदाने आरडाओरडा करत असतात. And all the morning the whole family had worked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. आणि ह्या छोट्या सीगलला मात्र सगळे जण इकडे तिकडे फिरत असतात, त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला असलेल्या त्या कड्यावरती उभे असतात. टॉन्टिंग म्हणजे काय, त्याला चिडवत असतात. कशासाठी? फॉर हिज कवर्डाईज, त्याच्या भित्रेपणासाठी त्याला हिणवत असतात, त्याला चिडवत असतात. The sun was now ascending in the sky. हळूहळू सूर्य उगवत होता. Blazing on his ledge that faced the south.
आणि जो दक्षिणेकडे तोंड करून जो कडा होता त्या कड्यावरती त्या सूर्याचा प्रकाश पडत होता आणि तो कडा पूर्ण चमकत होता. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. आणि त्यांनी मासा पकडायचा प्रयत्न केला नव्हता, त्यांनी मासा पकडला नव्हता, त्यांनी आदल्या दिवसापासून काही खाल्लं देखील नव्हतं. त्याला प्रचंड भूक लागलेली होती आणि त्यामुळं ती जी ऊन जे होतं ते त्याला जास्त तीव्र वाटत होतं. He stepped slowly out to the brink of the ledge. मग मात्र तो हळूहळू त्या कड्याच्या काठाशी आला. And standing on one leg with the other leg hidden under his wing. मग त्यांनी काय केलं, एका पायावरती उभा राहिला, एक पाय होता तो त्याने त्याच्या पंखांखाली दडवून ठेवलेला होता. Then the other and pretended to be falling asleep. आणि मग मात्र त्यांनी काय केलं, असं दर्शवत होता जणू काही त्याला झोप येते आहे. Still they took no notice of him. एवढं सगळं होऊन सुद्धा, इतकी सगळी नाटकं करून सुद्धा कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. He saw his two brothers and his sisters lying on the plateau. त्याचे दोन्ही भाऊ आणि त्याची बहीण छानपैकी त्या पठारावरती पहुडले होते. Doozing, their heads sunk into their necks. छान डुलकी घेत होते आणि त्यांचा तोंड जो चेहरा होता तो चेहरा सगळा त्यांनी त्यांच्या त्या मानेमध्ये असा आत खेचून घेतलेला होता आणि छानपैकी ते झोपले होते. His father was preening the feathers on his white back. त्याचे बाबा मात्र त्यांच्या पाठीवरचे जे पांढरे स्वच्छ पिसं होती ती पिसं सगळे ते स्वच्छ करत होते. Only his mother was looking at him. मग लक्ष कोणाचं होतं त्याच्याकडे, फक्त त्याच्या आईचं लक्ष होतं. She was standing on the little high hump on the plateau. त्या पठारावरती असलेला एक छोटासा उंचवटा होता, त्या उंचवट्यावरती ती होती. Her white breast thrust forward. आणि मानेच्या खालचा जो तो फुगीर भाग असतो त्या पक्ष्यांचा तो पुढे मागे होत होता. Now and again she tore a piece of fish that lay at her feet. मग प्रत्येक वेळेला ती काय करायची, तिच्या दोन्ही पायांमध्ये तिने एक मासा पकडलेला होता आणि त्या मासाचे तुकडे तोडत होती. And scraped each side of her beak on the rock. आणि मग मात्र तिच्या चोचेला ती धार लावण्यासाठी त्या दगडावरती चोच दोन्ही बाजूंनी ती घासायची. The sight of the food maddened him. आता 2 दिवसांपासून या छोट्या समुद्र पक्षाने काहीच खाल्लेलं नाहीये आणि अन्न बघितल्यानंतर मात्र तो वेडापिसा झाला. त्याला काही केले आता भूक सहन होईना. How he loved to tear the food that way. त्याला मात्र त्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं त्याची आई तो मासा खात होती त्या पद्धतीनं त्याला देखील खायला प्रचंड आवडायचं. Scraping his beak now and again to wet it. आणि प्रत्येक वेळेला एक तुकडा तोडून झाला, जी चोच असती ती छानपैकी त्या दगडाला घासायची आणि त्याला मस्त धार लावायची. गा 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 he cried, begging her to bring him some food. आता त्यांची भाषा आहे ही, त्याच्या भाषेमध्ये तो आईला सांगतोय की मला सुद्धा थोडंसं खायला देशील का. Wa ko ah, she screamed back derisively, but he kept calling plaintively and after a minute or so she uttered a joyful scream. मग मात्र काय झालं, ती मात्र त्याच्याकडे बघून ओरडली आणि म्हणाली की किती मूर्ख मुलगा आहेस तू. पण तरी देखील तिला ते दुःख जे होतं ते सहन होत नव्हतं. पण थोड्या वेळानंतर त्याला खूप आनंद झाला त्या बाळाला. काय झालं नेमकं, हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ फिश अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. मग मात्र तो खूपच खुश झाला. त्याला वाटलं की अरे वा मस्त, आई तर छानपैकी तो माशाचा तुकडा घेतीये आणि आपल्याकडे उडत उडत येतीये. ही leaned out eagerly, tapping the rock with his feet. मग मात्र तो एकदम असा झुकून उभा राहिला आणि अत्यंत उत्सुकता होती त्याच्या मनामध्ये. छानपैकी आनंदाने तो पाय देखील पडवायला लागला आणि मग नंतर त्याला असं वाटलं की चला आता आई आपल्या जवळ येणार आहे आणि आपल्याला छानपैकी आता खायला देखील मिळणार आहे. But when she was just opposite to him, जेव्हा मात्र ती अगदी त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला उभी आहे, शी हॉल्टेड. मग मात्र ती थोडीशी थांबली, थोडासा पॉज घेतला तिने, थोडीशी थांबली. हर विंग्स वर मोशनलेस. आता मात्र तिच्या पंखांची जी फडफड आहे किंवा जे पसरलेले पंख आहेत ते सुद्धा तिने स्तब्ध केलेले आहेत. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन द रीच ऑफ हिज बीक. आणि आता त्याच्या चोचीच्या अगदी जवळ तिची चोच आहे. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer. आणि मग मात्र इतक्या जवळ आई आहे, इतक्या जवळ तो माशाचा तुकडा देखील दिसतोय. मग मात्र त्याला आश्चर्य वाटायला लागलं की अरे आपली आई आपल्या जवळ काय येत नाहीये. And then, maddened by hunger,
he dived at the fish. मग मात्र त्याला इतकी प्रचंड भूक लागलेली होती की तो पटकन उडाला आणि त्या माशाच्या तुकड्यापाशी गेला. With a loud scream, he fell outward and downward into the space. आणि मग मात्र मोठ्या आवाजात तो ओरडला आणि मग इकडे तिकडे तो मस्तपैकी उडायला लागला. Then a monstrous terror seized him and his heart stood still. मग मात्र एक प्रचंड प्रमाणामध्ये भीती त्याच्या मनात आली आणि तो एकदम स्तब्ध झाला. He could hear nothing. त्याला काहीच ऐकू येईना. But it only lasted a minute. आणि ही जी भीती होती ती मात्र फक्त एका मिनिटाची होती. The next moment he felt his wings spread outward. आणि पुढच्या क्षणाला त्याच्या हे लक्षात आलं की आपण छानपैकी आपले पंख मस्त पसरलेले आहेत. The wind rushed against his breast feathers. आणि मग वाऱ्याची झुळूक छानपैकी त्याच्या मानेच्या खालचा जो फुगोटा आलेला भाग असतो त्या भागाच्या खालनं ती हवा छान वाहत होती. And against his wings he could feel the tips of his wings cutting through the air. मग मात्र त्याच्या लक्षात आलं की त्याचे पंख कसोटी हवा कापून पुढे जातात. He was not falling headlong now. आता मात्र त्याच्या मनात अजिबात भीती नव्हती. ती जी भीती होती ती अगदी काही क्षणांची होती. He was soaring gradually downwards and outwards. हळूहळू तो खाली येत होता. हळूहळू तो वर देखील जात होता. इकडे तिकडे मस्त भटकायला लागला होता तो. He was no longer afraid. भीतीचा लवलेश देखील त्याच्या मनामध्ये आता राहिलेला नव्हता. He just felt a bit dizzy. पण त्याला थोडासा थकवा मात्र जाणवत होता. आपल्याला माहिती आहे त्याने 2 दिवसांपासून काही खाल्लेलं नसतं त्यामुळे त्याच्या अंगामध्ये ताकद थोडीशी कमी झालेली आहे. Then he flapped his wings once and he soared upwards. मग परत एकदा त्याने त्याचे पंख पसरवले, पंखांची छान फडफड केली आणि परत एकदा तो उंच आकाशात उडाला. गा 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 ग्वाको आह. His mother swooped past him, her wings making a loud noise. आता मात्र त्याच्या आईला अत्यंत आनंद झालेला आहे आणि त्यांच्या भाषेमध्ये काहीतरी बोलत ती त्याच्या भोवती फिरतीये. त्याच्या आईच्या बोलण्याला देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे. He answered her with another scream. Then his father flew over him screaming. मग त्याचे बाबा आले. ते देखील त्याच्या अवतीभोवती आहेत आणि ते देखील ओरडतात. He saw his 2 brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. बघा आता अख्ख्या परिवाराला किती आनंद झालेला आहे. हा जो मुलगा ज्याच्या मनामध्ये इतकी मोठी भीती निर्माण झालेली होती की माझ्या पंखामध्ये बळच नाहीये, मला कधी उडायलाच मिळणार नाही, मला कधी जमणारच नाही, मी कधी या सगळ्यांसारखा एखादा मासाच पकडू शकणार नाही, ही सगळी भीती आता त्या मुलाच्या मनातली निघून गेलेली आहे आणि ह्या सगळ्याचा आनंद त्याच्या परिवाराला झालेला आहे. मग सर्वात जास्त आपल्याला जवळचे कोण असतात? आपल्या परिवारातलेच लोक असतात. आणि मग त्याचे भाऊ देखील त्याच्या अवतीभोवती मस्त फिरतायत, इकडे तिकडे छान उडतायत आणि तो जो आनंद आहे तो आनंद साजरा करतात. का तर ह्या मुलाला आज उडायला जमलेला आहे. त्याच्या मनातली भीती जी आहे ती कायमची निघून गेलेली आहे. Then he completely forgot that he had not always been able to fly. मग मात्र त्याला जे वाटत होतं ना की मला कधी उडायलाच मिळणार नाही, मला कधी उडायलाच जमणार नाही, मी खूपच भित्र आहे, माझ्या पंखात ताकदच नाहीये, हे सगळं काही तो एका क्षणार्धात विसरून गेला होता. And commended himself to dive and soar and curve, shrieking shrilly. मग मात्र त्याने स्वतःच कौतुक केलं. अरे वा, मला जमतंय की. आणि तो छानपैकी इकडे तिकडे मस्त उडत होता, छान आरडाओरडा देखील करत होता आनंदाने. He was near the sea now. आता मात्र तो छानपैकी डायव्हिंग करत, सोरिंग करत, उडत, हळूहळू खाली त्या कड्यावरनं उतरत समुद्रापाशी आलेला आहे. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. आता समुद्राला समांतर असा तो छान उडतोय. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. त्या महासागराला तो सामोरा जातोय. He saw a vast green sea beneath him. त्याला खाली काय दिसलं? त्याच्या अवतीभोवती पसरलेला तो अथांग समुद्र. मस्त हिरवा रंग होता त्याचा. With little ridges moving over it. छान छोट्या लाटा येत होत्या आणि त्याच्यावरनं तो मस्तपैकी उडत होता. And he turned his beak sideways and cawed amusedly. मग मात्र त्याने त्याची चोच जी होती ती एका बाजूला घेतली आणि मस्त आनंदाने तो ओरडला. His parents and his brothers and sisters had landed on this green flooring ahead of him. तोपर्यंत त्याची भावंड, त्याचे आई बाबा सगळेच जण त्याच्या पुढे निघून गेलेले होते.
का? कारण त्यांना सपोर्ट करायचं होतं. ते त्याला आधार द्यायला आलेले होते की तू घाबरू नकोस, हे तुझी पहिलीच उडाण आहे आणि तुला हे जमणार आहे. दे वर beckoning him. ते काय करत होते? त्याला सिग्नल देत होते, त्याला सांगत होते की चल पुढे, अजून थोडा पुढे गेलास ना की इथे तुला मासा भेटेल. Calling shrilly, he dropped his leg to stand on the green sea. His leg sank into it. आता मात्र त्यांनी काय प्रयत्न केलाय? पठारावरती जसं तो पाय रोवून उभा राहायचा की नाही घट्ट, तसं त्यांनी त्याचे पाय खाली घेतले आणि त्या पायांनी तो त्या समुद्रावरती उभारायचा प्रयत्न करतोय. पण हळूहळू त्याचे पाय जे आहेत ते त्या समुद्राच्या आत जात आहेत. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. आता मात्र तो खूप घाबरला. त्याला वाटलं की आता समुद्राच्या पाण्याच्या आत थोडेसे आपले पाय गेले, पूर्ण जातील की काय, आपण पूर्ण त्याच्यात बुडू की काय, आणि हे सगळं त्याला त्याची खूप भीती वाटायला लागली आणि तो घाबरून ओरडला. पण परत एकदा त्यांनी प्रयत्न केला, त्याचे पंख पसरवले आणि पंखाची फडफड करून तो तिथून उडाला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज. पण मग मात्र त्याला तिथून उडता आलं नाही. का? तर तो खूपच थकवा त्याला आलेला होता, त्याला खूप वीकनेस वाटत होता, त्याला खूप भूक लागली होती. 2 दिवसापासून त्यांनी काही खाल्लेलंही नव्हतं आणि हे सगळं त्याला पहिल्यांदा उडायला जमलंय, हा इतका आनंद झालेला होता त्याला की तो इतका उडत राहिला इकडं तिकडं की त्याच्यातून आणखीन थकवा त्याला आला. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. आता हे जे सगळं होतं ते त्याच्यासाठी नवीन होतं आणि ह्या सगळ्यामुळे देखील त्याला खूप थकवा जाणवतोय. His feet sank into the green sea and then his belly touched it and he sank no further. मग मात्र काय झालं? हळूहळू त्याचे पाय पाण्यामध्ये बुडाले आणि त्याचा जो मानेच्या खालचा फुगीर भाग होता तो देखील, त्याचं पोट देखील त्या समुद्राच्या पाण्याला टेकलं, पण त्याच्यानंतर मात्र तो बुडला नाही. He was floating on it. मग समुद्राच्या पाण्यावरती तो छान तरंगत होता. And around him his family was screaming. आणि त्याच्या भोवती त्याचं जे अख्खं कुटुंब आहे ते त्याच्या सोबत होतं, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत होतं, त्याला साथ देत होतं, आरडाओरडा करत त्याच्या अवतीभोवती फिरत होतं. Praising him and their beaks were offering him scraps of dogfish. त्याचं खूप कौतुक करत होते सगळे आणि त्याचं कौतुक म्हणून त्यांनी जे काही आज केलेलं आहे, त्यांनी जे काही त्यांनी अचीव केलंय, जे काही मिळवलंय, त्याचं देखील कौतुक म्हणून त्याला छानपैकी एक खाऊ म्हणून डॉगफिश देत होते. He had made his first flight. आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्याची पहिली उडान घेतलेली आहे. सर्वप्रथम तो उडायला शिकलेला आहे आणि हे त्याचा पहिलाच प्रयत्न होता आणि तो देखील अत्यंत यशस्वी होता. प्रयत्न छोटा होता पण यशस्वी होता. हा धडा लिहिला आहे लियाम ओ फॅलहर्थी यांनी. धडा अत्यंत सुंदर आहे, खूप प्रेरणादायी आहे. मुलांनी परत एकदा टेक्स्टबुक उघडून धडा वाचायचा आहे. जितकं जास्त तुम्ही वाचन कराल तितकं जास्त त्याचा अर्थ समजायला तुम्हाला मदत होते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर बेल आयकॉनला पण नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि माझे येणारे नवीन व्हिडिओज देखील तुम्हाला अगदी सहज पाहायला मिळतील. धन्यवाद.